तर आज आपण ऑस्टोवेट 4 लिक्विड आणि वायमेरा लिक्विडचे युजेस पाहणार आहोत. हे एकत्रित मिश्रण करते तयार आहे. म्हणजे ऑस्टोवेट 4 एक 1 लिटरमध्ये आणि वायमेरा लिक्विड एक 60 ml मध्ये, ह्या दोन्हीचे कॉम्बिनेशन करून आपण जे फीड आहे ते आपण आपल्या बर्डसाठी आपण देणार आहोत. त्याचे आपण युजेस पाहणार आहोत. त्याचे डोस कोणत्या कंडिशनमध्ये किती देणार, नंतर त्याचा युजेस, ते ऑस्टोवेट काम कसे करते, वायमेरा काम कसे करते ते आपण पाहणार आहोत. तर आपण पहिल्यांदा ऑस्टोवेट 4 लिक्विडचे कॉम्पोजिशन पाहू. तर यामध्ये कॅल्शियम 35,000 mg. तर कॅल्शियमचा उपयोग काय आहे ते आपण पाहू. पक्ष्यांमध्ये कोणत्या प्रकारे उपयोग होतो. तर रिप्रोडक्शनच्या वेळी सगळ्यात जास्त हे उपयुक्त लागतात कॅल्शियम. नंतर ब्रीडिंग बर्डसाठी जे एक प्रोडक्शन असते ती त्या कंडिशनमध्ये लागते. आणि कारण की का, तर ते अंड्याचे कवच जे आहे ती स्ट्रॉंग राहते. नंतर अंडी जी आहे ते एक फर्टिलाइज होतात आणि जी अंड्यातने एक पिल्लू असते तर त्याचं एक स्केलेटन बोन म्हणजे पूर्ण ग्रोथ होण्यासाठी एक खूप आवश्यक कॅल्शियम आहे. तर 2 नंबरला तर फॉस्फरस, तर ते 17,500 mg आहे. जे अंडी घालणारे जे ब्रीडर्स आहेत तर त्या कंडिशनमध्ये त्यांना सगळ्यात जास्त फॉस्फरस लागते. तर फॉस्फरस काय करते, फॉस्फरस मेंटेन ठेवते, स्केलेटन बोन टिश्यू एक मेंटेन ठेवण्याचं काम करते. प्रोडक्शन वाढवते, जे की ब्रीडरला एक हेल्दी ठेवण्याचं एक काम करते. आणि एका अंड्यामध्ये एक साधारणपणे 80 ते 120 ग्रॅम फॉस्फरस असते. 3 नंबर विटॅमिन D3 1,50,000 IU. तर हे कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन करण्यासाठी लागते. आणि रक्तातील जी कॅल्शियमची पातळी असते ती एक मेंटेन ठेवण्याचे एक काम करते. किंवा हाडांची जी निर्मिती असते किंवा पुनर्निर्मिती करण्यासाठी एक उपयुक्त राहते. आणि फॉस्फरस जे ॲब्झॉर्प्शन करण्यासाठी एक विटॅमिन D3 चा उपयोग केला जातो. विटॅमिन B12, तर हेच जर कमतरता आली तर एक आपली ग्रोथ होत नाही, म्हणजे की नॉर्मल ग्रोथ होते. आणि जी जर विटॅमिन B12ची चांगली एक उपयुक्त मात्रात असेल तर ते प्रॉपर ग्रोथ होते, वाढ होते चांगली. आणि कार्बोहायड्रेट सगळ्यात जास्त पक्ष्यांमध्ये लागते, जे की एनर्जी ही वाढवते, पक्ष्यांना हेल्दी ठेवण्याचे एक काम करते. तर अशा प्रकारे ऑस्टोवेट 4 लिक्विडचे कॉम्पोजिशन आहे. एक सगळ्यात भारी चांगलं कॉम्पोजिशन आहे. तर आपण आता वायमेरा लिक्विडचं कॉम्पोजिशन पाहू आणि त्यांचे विटॅमिनचे युजेस आपण पाहू. विटॅमिन ए मुळे काय होते, जे की पक्ष्यांना डोळ्याचं इन्फेक्शन होत नाहीत. परत कोणते डोळ्यांचे इन्फेक्शन आजारी होत नाहीत. तर अशा प्रकारे विटॅमिन एचा उपयोग आहे. आणि जी की त्यांचे डोळे आहेत ते हेल्दी ठेवण्याचे काम करते आणि एक चांगले ऐकण्याचे एक काम करते. नंतर हाडे एक चांगली ठेवतात, ग्रोथ ही चांगली होते, जी की रिस्पिरेशनचे डिसीज आहेत ते एक होत नाहीत. आणि रोगप्रतिकारशक्ती एक चांगली ठेवण्याचं एक काम करते विटॅमिन ए. तर इतकं महत्त्वाचे आहे विटॅमिन ए. विटॅमिन D3 6,000 IU, तर हे काय करते, कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन करण्याचे काम करते. रक्तातील कॅल्शियमची पातळी एक मेंटेन ठेवते. नंतर हाडाची जी निर्मिती किंवा पुनर्निर्मिती करण्याचे एक काम चांगल्या पद्धतीने करते. आणि एक फॉस्फरसची जे ॲब्झॉर्प्शन करण्याची एक प्रक्रिया आहे ती चांगल्या प्रकारे ठेवते. आणि विटॅमिन ई 48 mg. तर विटॅमिन ई सगळ्यात जास्त उपयुक्त आहे, कारण की का, जे आपले अंड्याचं प्रोडक्शन आहे ते सगळ्यात जास्त इम्प्रूव्ह करण्याचं काम करते. आणि जी फर्टिलाइज अंडी डेव्हलप करण्याचं एक काम करते, किंवा शुक्राणू एक मेंटेन राहण्याचं एक काम करते. परत गर्भधारक दर वाढवतं. नंतर जन्मानंतरची वाढ एक चांगली पद्धतीने करण्यास मदत करतं. आणि जी एकचे जे कवच आहे ते एक स्ट्रॉंग आणि फर्टिलाइज ठेवण्याचे एक विटॅमिन ई प्रयत्न करते, चांगले ठेवण्याचा प्रयत्न करते.
आणि विटॅमिन B12 20 mcg. हे काय करते, आपल्या एक पिल्लाची एक चांगल्या प्रकारे ग्रोथ व्हावी, एक हेल्दी राहण्याचे एक काम करते विटॅमिन B12. आपण ऑस्टोवेट 4 आणि वायमेरा लिक्विडचे कॉम्बिनेशन करून आपण जे पक्ष्यांनी आपण देणार आहोत, तर या दोन्हीचं कॉम्बिनेशन एक चांगलं आहे आणि याचा रिझल्ट पण एक नंबर आहे. तर एक ऑस्टोवेट 4 आणि ही वायमेरॉल. तर आपण 1 लिटर ऑस्टोवेट मध्ये आपण 60 ml वायमेरॉल मिक्स करणार आणि त्याचे कॉम्बिनेशन तयार करणार आणि पक्ष्यासने आपण देणार आहोत, ते पुढे सांगेन. तर ही ऑस्टोवेट 4 लिक्विड आणि विरबॅक कंपनीचा एक स्टँडर्ड कंपनीचे लिक्विड असून एक जबरदस्त एक रिझल्ट आहे या दोन्ही कॉम्बिनेशनचा, जे की 1 लिटरचे ऑस्टोवेट आहे तर एक आपल्याला 208 रुपयाला भेटेल. आणि एक जी वायमेरॉल लिक्विड आहे ते आपल्याला 120 ml आपल्याला मिक्सअप करायला लागेल 1 लिटरच्या ऑस्टोवेट मध्ये. जे की आपल्याला 189 रुपयाला भेटेल. एक मिक्स केल्यानंतर एक आपल्याला एक कलर चेंज होतात, त्यामुळे घाबरायचे काय कारण नाही. कलर चेंज होतो, पण एक नॉर्मल पद्धतीने आपण ते मिक्स करायचं आणि प्रत्येक देण्याच्या वेळी आपण शेकवेल करायचं आणि मग आपण हे द्यायचं ती फीड. तर ऑस्टोवेट आणि वायमेरॉलचं मिक्स केल्यानंतर एक कलर एक चेंज होतात आणि जे आपण 500 ml ऑस्टोवेट मध्ये आपण 30 ml वायमेरॉल मिक्स करू शकतो आणि 1 लिटर ऑस्टोवेट मध्ये 60 ml वायमेरॉल आपण मिक्स करून एक पक्ष्यांना आपण देऊ शकतो. तर ऑस्टोवेट 4 आणि वायमेरा लिक्विड आपण कोणत्या कंडिशन मध्ये दिले पाहिजे ते आपण पहिल्यांदा पाहू. जर का कोंबड्यांची जी अंडी असेल ती अनफर्टिलाइज होत असेल किंवा एक आजारी सारख्या पडत असतील किंवा त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग नसेल, जे की अंडी आहे ते एक नॉर्मल देत असतील, जे की सारख्या आजारी पडत असतील, तर आपण त्या कंडिशन मध्ये सुद्धा आपण देऊ शकतो. किंवा जी अंडी असतील ते एक अनफर्टिलाइज होत असतील तर त्या कंडिशन मध्ये सुद्धा आपण देतो. अंडी अनफर्टिलाइज का होतात ते तुम्हाला सांगतो. जे ईगचे प्रमाण असते ते एक कमी असले तर त्या कंडिशन मध्ये आपण इन्क्रीज करण्यासाठी आपण ऑस्टोवेट देऊ शकतो. की आपल्या कोंबड्यांमध्ये एक एनर्जी नसेल तर त्या कंडिशन मध्ये एनर्जी वाढवण्यासाठी आपण ऑस्टोवेट प्लस वायमेरॉल लिक्विड आपण कॉम्बिनेशन देऊ शकतो. जे की आपले पिल्ले आहेत तर त्या कंडिशन मध्ये त्यांची ग्रोथ होत नसेल आणि एक आजारी पडत असेल सारखे, त्या कंडिशन मध्ये आपण देऊ शकतो. जे की अंड्यांचे एक सेल असते ते एक चांगले स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपण एक देऊ शकतो. जे की आपण पक्ष्यांना धान्य टाकत असेल, फिडी देत असेल, त्यामध्ये त्यांचे एक डायजेशन प्रॉपर होत नसेल तर आपण एक डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण ऑस्टो प्लस वायमेरॉलचं एक देऊ शकतो. जे की एक पोल्ट्री फार्म मध्ये एक जे बॉयलर कोंबड्या आहेत तर त्यांच्यामध्ये काय होते की एक बऱ्यापैकी त्या एक लंगडतात, कारण की का त्यांच्यामध्ये विटॅमिनची डिफिशियन्सी प्लस कॅल्शियमची डिफिशियन्सी, एक प्रॉपर न्यूट्रिशन त्यांना भेटत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना विकनेस येतो, एक एनर्जी येत नाही, त्याच्यामुळे एक त्यांना एक हा रोग येतो. जे की आपण मांसासाठी एक आपण जे पक्षी पाळत असेल त्यामध्ये एक वेट गेन होत नसेल तर त्या कंडिशन मध्ये सुद्धा आपण ऑस्टो प्लस वायमेरॉल आपण देऊ शकतो. जे की आपल्या कोंबड्या जे तलंग असतात ते जरा उशीर अंडे देतात, ते जे की लवकर अंडे देण्यासाठी एक चांगल्या प्रॉपर अंडी देण्यासाठी क्वालिटी एक मेंटेन ठेवण्यासाठी आपण ऑस्टो प्लस वायमेरॉलचा आपण यूज करतो.
तर इत्यादी कंडिशनमध्ये आपण ऑस्टो प्लस वायमेरा लिक्विडचा आपण वापर करू शकतो. व्हिडिओ लॉंग होत आहे, पण तुम्हाला एक प्रॉपर नॉलेज आणि प्रॉपर एक गायडन्स तुम्हाला भेटेल, त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. एक अर्धवट व्हिडिओ पाहू नका तुम्ही. तर आता आपण ऑस्टो प्लस वायमेरा लिक्विडचा आपण यूजेस पाहू. तर कोणत्या कंडिशनमध्ये किती यूज केला पाहिजे, आपले जे पेशल बर्ड्स आहेत, खास आपण एक फायटर म्हणून किंवा आपण एक मांसासाठी आपण पाळलेले असतील त्या कंडिशनमध्ये किती यूज केला पाहिजे आणि किती डोसेस दिले पाहिजे आणि किती गॅप ठेवला पाहिजे डोसेसमध्ये, त्या आपण सर्व माहिती पाहू. जे की ऑस्टो यूजेस सांगतो. तर याच्यामध्ये इम्युनिटी स्ट्रॉंग, म्हणजेच की आपले जर पक्षी सारखेच आजारी पडत असेल, त्यांच्यामध्ये एक फर्टिलिटी होत नसेल, म्हणजेच की काय एक जास्त अंडी देत नसेल, तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण ऑस्टो प्लस वायमेरा लिक्विडचा यूज केला तर एक प्रॉपर आणि एक चांगल्या प्रकारचे क्वालिटीचे अंडे आपल्याला ते प्रोव्हाइड करतात. आणि एखादे व्हायरस हे होऊ नये म्हणून आपण एक इन्फेक्शन कुठल्या गोष्टीचं होऊ नये, एक ॲक्टिव्ह राहू, एक हेल्दी राहू बर्ड्ससाठी आपण ऑस्टो प्लस वायमेरा लिक्विडचा यूज करतो. एक अनफर्टिलाइज अंडी म्हणजे काय, तर एक आपण जे कोंबडीखाली आपण 20 अंडी बसवली, तर त्याच्यामधली 15 अंडी जर त्यातनं पिल्ली निघली बाहेर आणि 5 अंडी जर पिल्ली निघली नाही, तर त्याच्यामध्ये ही अनफर्टिलाइज अंडी झाली. त्याच्यामध्ये आपण ऑस्टो प्लस वायमेरा लिक्विडचे जर एक प्रॉपर डोस दिला तर याच्यामध्ये जे प्रमाण आहे एक कमी होते अनफर्टिलाइज अंड्यांचे. त्यामुळे आपण एक प्रॉपर डोस देऊ त्यांना, जे की एक अंड्यांचं एक प्रोडक्शन आहे एक चांगल्या प्रतीचं, म्हणजे की एक 90% तर तुम्हाला सांगतो एक प्रोडक्शन एकदम इन्क्रीज होते, एक चांगल्या प्रकारे एक प्रोडक्शन एक इन्क्रीज होण्याचं एक काम हे कॉम्बिनेशन करते. इन्फेक्शन नसले तर त्यामध्ये आपण व्हायरस हे कोणता बॅग असेल तर ते अंड्यामध्ये जाणार नाहीत आणि एक ते अंडे जे आहे ते अनफर्टिलाइज होणार नाहीत, ती पूर्ण प्रॉपर एक फर्टिलाइज अंडे होणार, जे की पिल्ले आपण सुरुवातीला आणतो त्याची एक प्रॉपर ग्रोथ होत नाही, कारण की त्यांच्यामध्ये विटॅमिनची कमी, कॅल्शियमची कमी, एक प्रॉपर न्यूट्रिशन नसते. तर आपण त्यांना एक कॅल्शियम आणि विटॅमिनचे एक भरपूर प्रमाणात एक टॉनिक दिले तर त्यांच्यामध्ये एक ग्रोथ चांगल्या प्रकारे वाढते आणि एक वेट वाढते आणि जे की त्यांचे पंख आहे ते एक प्रॉपर ॲक्टिव्ह राहतात, जे की प्रॉपर शायनिंग राहते त्यांच्यावर. जे की आपले गावठी कोंबड्या आहेत यांच्यामध्ये एक वेट गेन एक 100% होते बरं का, आणि एक ईग म्हणजे की त्यांचे ईग प्रोडक्शन एक चांगल्या प्रतीचे एक चांगले होते. इथे मी डोस लिहिला आहे, पण तुम्हाला पुढे प्रॉपर एक किती घेतला पाहिजे, कोणत्या कंडिशनमध्ये किती ठेवला पाहिजे, एक पिल्लासनी कोणता डोस ते पुढे मी सांगेन, पण इथे राईट केला आहे मी. जे की एका अंड्यांचे जे शेल आहे ते एक स्ट्रॉंग ठेवण्याचा एक प्रयत्न करते, त्याच्यामुळे एक फर्टिलाइज अंडी एक बाहेर येतात. तर विटॅमिन D3चं आपण उन्हातून आपल्याला एक भेटते, जेणेकरून की आपण त्याला एक कॅल्शियम किंवा डिफिशियन्सीमुळे त्यांचे एक जरा कमकुवत राहतात, कारण की आपण पोल्ट्रीच्या फार्ममध्ये आपण बल्बने आपण ते एक देण्याचा एक प्रयत्न करतो, म्हणजे गरम एक नॉर्मल ही ठेवतो. आणि त्यातल्या त्यात आपण याच्यामध्ये विटॅमिन D3 असल्यामुळे आपण एक कॉम्बिनेशन दिल्यावर एक त्यांच्या एक चांगली ग्रोथ होते आणि एक कोणतीही डिफिशियन्सी होत नाही. जी इक्वालिटी आहे एक चांगल्या प्रतीची आणि एक चांगली इन्क्रीज करते. आपण वायमेरॉल प्लस ऑस्टोवेट दिल्याने एक त्यांना एक प्रॉपर न्यूट्रिशन भेटते, जेणेकरून की त्यांना कोणतेही आजारही होत नाही, कोणत्याही विटॅमिनची डिफिशियन्सी होत नाही, एक प्रॉपर ग्रोथ होण्यासाठी त्यांना एक मदत होते. आपण जे फीड देतो त्याच्यामधून त्यांना एक प्रॉपर न्यूट्रिशन भेटत नाही, कोणतेही विटॅमिन्स भेटत नाही,
त्याच्यामुळे आपण ऑस्टो प्लस वाय मिनरल दिले त्यांना एक प्रॉपर न्यूट्रिशन होतंय त्यांना. तर आपण ऑस्टो प्लस वाय मिनरलचे आपण डोसेस पाहू. तर याच्यामध्ये आपण 20 ml एक 100 बर्डसाठी आपण देऊ शकतो, जे की दिवसभरात त्यांना पाणी पुरेल एवढे. तर याच्यामध्ये आपण 3 दिवस डोस द्यायचा. एक आज दिला म्हणजे एक दुसऱ्या दिवशी गॅप ठेवायचा, आपण तिसऱ्या दिवशी द्यायचा, परत चौथ्या दिवशी गॅप ठेवायचा आणि 5व्या दिवशी आपण त्यांना डोस द्यायचा. परत 10 दिवस गॅप ठेवायचा म्हणजे साधे पाणी द्यायचे आणि परत 11व्या दिवशी आपण डोस चालू करायचा. 12व्या दिवशी गॅप ठेवायचा, परत 13व्या दिवशी आपण एक डोस द्यायचा, परत 14व्या दिवशी आपण गॅप ठेवायचा आणि 15व्या दिवशी आपण एक डोस द्यायचा. तर अशा पद्धतीने हा डोस द्यायचा. तर याच्यामध्ये डोसमध्ये देताना कसं करायचा, जे की पोल्ट्री फार्ममध्ये पाण्याची जी भांडी आहेत ते आपण रात्रीला काढून ठेवायचे, जेणेकरून त्यांना आपण एक तहानलेले ठेवायचे आणि सकाळी आपण ऑस्टो प्लस वाय मिनरलचं लिक्विडचं आपण जी मिश्रण तयार केलेलं आहे ते द्यायचे, जेणेकरून की एक ती तहानलेली असल्यामुळे एक लवकरात लवकर एक पिण्याचा एक प्रयत्न करतात, जे की पेतातच ते. त्याच्यामुळे त्यांना आपण तहानलेले ठेवायचा. एक त्यांना एक जसे आपले पक्षी जी मोठे होईल तसा त्यांचा डोस पण एक वाढत जातो आणि एक चांगले 1-1.5 किलोचे जे असतील आपले पक्षी, तर त्यांच्यामध्ये आपण 30 ml पर 100 बर्डसाठी आपण देऊ शकतो. तर याच्यामध्ये आपण पिल्लांचा एक डोस पाहू. जर 1 महिन्यांची पिल्ले असतील तर त्यामध्ये 15 ml किती 100 बर्डसाठी एक दिवसभराच्या पाण्यामध्ये आपण हे डोस दिल्यानंतर त्यांच्या मध्ये प्रोटीन किंवा मिनरल विटॅमिनची एक डिफिशियन्सी होणार नाही आणि एक प्रॉपर ग्रोथ होणार, त्यांची आजारही पडणार नाहीत. एक असील ब्रीडचे एक पिल्ली आहेत, एक फायटर ब्रीडर म्हणून आपण आहेत ते. जे की आपण असील ब्रीड आहेत, जे की फायटर म्हणजेच की आपले दुसरे पण एक स्पेशल ब्रीड असतील तर त्यांच्यासाठी आपण एक वेगळा डोस ठेवतो. ही आपले जे एक नॉर्मल जे आपले स्पेशल बर्डसाठी स्पेशल बर्डसाठी आपण एक सकाळी 1 ml एक आपण सिरीजने आपण त्यांना देऊ शकतो. असे 4 दिवस, एक सकाळी आज दिले, लगेच उद्या, परत तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी असे सकाळचे आपण 1 ml सिरीजने आपण त्यांच्या एक तोंडामध्ये आपण देऊ शकतो. परत 15 दिवस एक गॅप ठेवायचा, परत आपण तेच कंटिन्यू रुटीन. त्याच्यामध्ये काय होणार, एक इम्युन सिस्टीम एक स्ट्रॉंग राहते, एक डायजेशन सिस्टीम एक चांगली राहते, नंतर एक कुठलीही डिफिशियन्सी होत नाही त्यांना, विटॅमिनची कॅल्शियमची, एक बोन जे आहे त्यांचे स्ट्रॉंग राहतात, एक शायनिंग येते त्यांच्यावरती, इत्यादी एक फरक त्यांच्यावरती एक आपण ऑस्टो प्लस वाय मिनरलचा भेटतो, जे की ॲक्टिव्हिटी राहतात. म्हणजे एक तंदुरुस्त आणि हेल्दी राहण्याचं काम जे आहे ते ऑस्टोवेट प्लस वाय मिनरल लिक्विड एक करते. तर अशी ही माहिती आहे ऑस्टो प्लस वाय मिनरल लिक्विडचे एक आपल्या बर्डमध्ये किती फायद्याचे आहे आणि कोणत्या कंडिशनमध्ये दिले पाहिजे आणि याचा उपयोग कसा होतोय आणि याच्यामुळे आपल्या जे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये एक चांगला प्रोडक्शन कसे होते ते आपण पाहिले. त्यामुळे आपण जे आपले जे पक्षी आहेत त्यांना एक प्रॉपर न्यूट्रिशन देण्याचं एक काम करा, जेणेकरून की ते आजारी पडणार नाहीत आणि एक आपले प्रोडक्शन एक वाढत जाईल. तर तुम्हाला जर माहिती ही आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा, जेणेकरून की तुम्हाला एक पुढील व्हिडिओ येत राहतील. थँक्स फॉर वॉचिंग.